इगतपुरी तालुक्यातील घोटी टोल नाका परिसरामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं थांबलेली दिसत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आदिवासी आंदोलक आहेत ते मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत। आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी गेल्या 3.5 ते 4 महिन्यापासून हे जे काही आंदोलन आहे ते नाशिकमध्ये चालू होतं आणि यांचा जो आंदोलकर्ते आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत चालतच राहू आणि मंत्रालयावरती आमचा हा मोर्चा जाणार असतं त्यांचं म्हणणं आहे। आपल्याबरोबर काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दादा, काय सांगाल नेमकं काय विषय आहे तुमचा? सर, काय सांगाल नेमकं काय विषय? या ठिकाणी आज आमचा 100वा दिवस आहे आंदोलनाचा, बिराड आंदोलन जे आमचं आदिवासी विकास भवनसमोर गेल्या 3.5 महिन्यापासून बसलेलं आहे, परंतु सरकार याकडे लक्ष देत नाही। आम्ही आपले सीएम साहेब असतील, फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केली, 25 मिनिटं चर्चा झाली। त्यांनी सांगितलं तुमच्यावर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, परंतु आज आम्हाला 100 दिवस झाले तरी का बरं आमच्यावर आजही अन्याय होत आहे। आमच्या आदिवासी विकास मंत्र्यांची 9 वेळेस भेट झाली, आपले उपमुख्यमंत्री 2 आहेत त्यांच्याशी भेट झाली, का बरं आमच्या मागण्या पूर्ण होत नाही? तुम्हाला बाह्यस्रोत खाजगी कंपनी का बरं पाहिजे? आज माझे 4000 कर्मचारी आहेत, आज रस्त्यावर आलेले आहेत। कोणाचे 5 वर्ष, कोणाचे 9 वर्ष, कोणाचे 10 वर्ष झालेले आहेत। आज त्यांचं वय संपलेलं आहे, त्यांना नोकऱ्या कोण देणार आहे? हा आमचा आज आक्रोश आहे। आम्ही गेल्या 25 तारखेला जे पेसांतर्गत गावं आहेत, ग्रामपंचायत आहेत, यांचे ठराव जमा केले। त्यांचे ठराव गोळा करून आम्ही आज ते ठराव डोक्यावर घेऊन राज्यपालकडे जाऊ राहिलो। सगळे ठराव आम्ही त्यांना घेऊन जाणार आहे। यांनी आम्हाला, या राज्य शासनाने आम्हाला न्याय दिला नाही। आमची शेवटची अपेक्षा आहे, आम्ही राज्यपालाकडे गेल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। म्हणून आम्ही आता आमचा अंत संपलेला आहे। अख्खे सण आम्ही रस्त्यावरती साजरे केले। आज दिवाळी आहे, पहिली वसुबारस आहे, आज दिवाळीचा दिवस देखील आमचा रस्त्यावर चाललेला आहे। हे शासन आमच्याकडे लक्ष देत आहे की नाही? आमच्या महिलांचे किती हाल झालेले आहेत, आमचे कर्मचारी मेलेले आहेत, आम्ही कोणाकडे बघायचंय? आज आमचा संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, का बरं या शासनाला किंवा येत नाही? आज आम्ही सुशिक्षित बेरोजगार झालेलो आहोत। आता तरी मुख्यमंत्री साहेब असतील, आमचे आदिवासी विकास मंत्री असतील, आपले उपमुख्यमंत्री असतील, आमची एवढीच विनंती आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही तात्काळ पूर्ण करा, एवढीच आमची मागणी आहे। एकंदरीत जर बघितलं तर हा जन आक्रोश आहे आणि जे काही कार्यकर्ते आहेत आदिवासी समाजाचे अक्षरशः अश्रू त्यांना अनावर होत आहेत। त्यांच्या महिला भगिनी असतील, त्याचबरोबर त्यांचे काही सहकारी असतील, ते देखील गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावरती आहेत आणि त्यांचे जे काही सण आहेत ते देखील, दिवाळी देखील आहे, ती देखील रस्त्यावरती साजरी करण्याची वेळ त्यांच्यावरती येत आहे। त्यामुळे राज्य सरकार यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का हे पाहणं देखील तितकंच आता महत्त्वाचं असणार आहे। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक।